जीव बसे चित्ती त्यांची घडा
बसे चित्ती देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवा विवासना हरिजना सवे भीती नहो अंग संगे तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पुरवा विवासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा देवा पुरवा विवासना पांडुरंगा करो प्रथम जगन्निरितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जेने पंढरी सारिकाची अपुला धामन गाभ केला वैकुंठाधिपती सखा सुयरा श्री विठ्ठल जोडिला जो का विरक्त विख्यात भूतळवटी साक्षात हा बोधला या श्री संत सद्गुरुमान पूजी चरणी साष्टांगम्या घातिला मस्तकही पाया शैलापदे मुरुशानं ध्यानामगन्यं सकलपुरनिधानं कामरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं गादुजातं नमामि यं तत्र विश्वमवाचकमां प्रसुप्तां संजीवयत्रिखिल शक्तिधरस्ताम्नां अन्यांश्चरणश्रवणत्वगादिन्वानां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मृदंग श्रुती देखा अया माझी नमन दंडवत देव बसी चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा विवासना विठ्ठल निवडलेला अभंग सकल संत हृदय सम्राट संत भूषण वैराग्य महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा गाथेतील अविज अवर्णनीय सुरस बहुतेकांच्या पाठातला प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्यापाशी आपली मागणी दर्शवतात मागणं प्रकट करतात भगवान परमात्म्याला मागणं मागतात मागण्याचा विषय आहे संगती महाराज या अभंगाच्या माध्यमातून ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे आशांची मला भेट घालून दे आशांची संगती मला लाभू दे कारण माझ्या मनाला या व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नसून अशा चांगल्या लोकांची संगती अशा सज्जनांची संगती अर्थात संतांची संगती मला आवडते आहे आणि तीच माझी वासना बनलेली आहे माझी आणि अशा संतांची भेट झाली की पुन्हा त्यांची आणि माझी ताटातूट होऊ नये कारण ही माझी आवड आहे आणि माणसाचं खरं जीवन जर कोणतं भलं असेल जगण्यामध्ये कोणत्या भलं असेल तर ते संतांच्या सहवासातल्या जगण्यातच माणसाचं भलं आहे त्याच्यातच त्याची इति कर्तव्यता आहे असा अभंगाचा सरळ भाव आहे विठ्ठल उल्हासाने अत्यंत आनंदाने वैराग्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या असीम अमर्याद अपार कृपेने आपल्या शिरवडे गावामध्ये महामार्गापासून अत्यंत नजीक असणाऱ्या या मोठ्या गावामध्ये मोठ्या आनंदाने आणि मला वाटतं तब्बल 2 वर्षानंतर खंड न पडलेला 2 वर्ष कोरोनामध्ये जरी गेलेली असली तरी 2 वर्षातही आपण या सेवेला खंड पडू दिला नाही किमान
ज्ञानेश्वरी पारायण ज्याला आपण म्हणतो ते ज्ञानेश्वरी पारायण जे आहे, ग्रंथाचं पारायण पुरस्चरण जे आहे ते आपल्याकडून घडत आहे. कोरोनाच्या कालावधीमध्येही आपण हा उपक्रम, हा उत्सव, हा जो आपला नियम आहे, नित्य नेमानामी तीर्थानी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ, तुमच्या जवळ लक्ष्मी असण्याचं हे एक कारण आहे की आपण नेमात खंड पडू दिला नाही. जी माणसं आपल्या नेमात खंड पडू देत नाहीत, लक्ष्मी वल्लभ त्यांच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही, असा अत्यंत नेम धर्म चालवून आणि 2 वर्षानंतर मोठ्या प्रचंड उपस्थितीमध्ये, संपूर्ण जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा भक्ती महोत्सव, राजाधिराज बहुजन प्रतिपादक क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा, जन्मोत्सव सुद्धा याच कालावधीमध्ये झालाय. प्रतिपदा ते सप्तमी महाराजांची प्रतिमा, महाराजांची मूर्ती आपण या ठिकाणी स्थानापन्न केलेली आहे. राजांवरती नितांत अखंड अहोरात्र प्रेम असणारी आपण सर्वजण मंडळी आहोत. अशा सर्व सकल संत महंतांच्या कृपा प्रसादाने, आपणा सर्वांच्या सहकार्याने, गावातील सर्व संपूर्ण भजनी मंडळींच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने, नेतृत्वाने, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेला हा भक्ती महोत्सव, या भक्ती महोत्सवातली आजची उपांत्य दिनाची आणि आलटून पालटून झालेली विठ्ठला म्हणजे बदलीतली सेवा आहे. शेवटी आपणच आपल्या माणसांना सहकार्य केलं पाहिजे. मीच कुठे आज बाहेर असतो तर मला संजय महाराजांना सांगावं लागलं असतं की काही जुळणार नाही, परंतु हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय संजयजी महाराज होळकरांचा फोन आला. महाराज म्हटले माझी अडचण आहे, तेव्हा तुमच्या जागेवरती मी आणि माझ्या जागेवरती तुम्ही सेवा केली तर चालेल का? म्हटलं काही हरकत नाही, तुम्ही ग्रामस्थांची परवानगी घ्या, मला काही अडचण नाही. आणि मग आपल्या सगळ्यांच्या त्रिवेणी संगमातून आजची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मोठा आनंद आहे. आज या सेवेसाठी माझे वडील श्री हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज बोधले या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची स्वर ब्रह्मावरती साथ लागते आहे असे हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नाद ब्रह्म जे आकळत आहेत हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हरिभक्तीपरायण व्यसन मुक्तीचे खंदे कार्यकर्ते दीपक आबा आहेत. त्याचबरोबर सर्वांची नावं मला काही पाठ नाहीत, माहित नाहीत, तेव्हा कुणाचं नामाभिधान राहिलं तर कृपया मोठे डोळे करून माझ्याकडे पाहू नका अशी सर्वांना नम्र विनंती आहे. माझ्यासोबत आलेले प्रतीक महाराज देशमुख आहेत, ओंकार महाराज पाटणकर आहेत. आपण सर्व गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, बहुतांशी माता भगिनी आहेत, तरुण वर्ग एका बाजूला का होईना. आनंद आहे मला शिरोडे गावचा की अंतर राखून का होईना, परंतु गावातली तरुण मंडळी राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते, हे पाठ ठेवा बरं का तरुण मंडळी. अंतर ठेवून का होईना पण तुम्ही मंडपामध्ये आहात याचा मला खूप आनंद आहे. गर्दी शिस्त शांतता यातून कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदाय हा सेवा प्रधानत्व जपणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी सांगतात अव्याकृत भजनात माणसाची सेवा कशी असावी, सेवा धर्म कसा आहे, सेवा परमो धर्म हा असंही श्रुती माता सांगते. अर्थात सेवा हा वारकरी संप्रदायाचा जेथ सेवा हा दार म्हणता दार आहे. सेवा हे महात्म्यांचं किंबहुना भगवान परमात्म्याच्या हृदयात, भगवान परमात्म्याच्या मंदिरात जाण्याचं स्थान जर कोणतं असेल तर सेवा हे आहे. आणि ऐका, सेवा केल्याने काहीतरी मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होत असतो. विठ्ठला मोठी मागण्यांची यादी नुसती समोर ठेवून उपयोग नाही. मागणी भगवान परमात्म्याकडे करत असताना त्याला काहीतरी सेवेचं अधिष्ठान असावं लागतं. आज आपण 7 दिवसांपासून कोणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या माध्यमातून असेल, कोणी कीर्तन श्रवणाच्या माध्यमातून असेल, कुणी कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहण्याच्या माध्यमातून असेल, कुणी मृदंग वाजवण्याच्या माध्यमातून असेल, हार्मोनियम वाजवण्याच्या माध्यमातून असेल, किंबहुना संत पंक्तीमध्ये वाढण्याच्या माध्यमातून असेल, हरिपाठाला
उभं राहण्याच्या माध्यमातून असेल, हरिपाठ श्रवण असेल, नाहीच काही जमलं तर संत पंक्तीचा आस्वाद घेण्यात असेल, आपल्याकडे तसं नाही. बरं, मला आनंद आहे, आमच्या भागाला जेवणाला 60 आणि कीर्तनाला 8 असतात. इकडे मला वाटतं जेवणाला 8 असतील पण कीर्तनाला 60 आहेत. प्रत्येकाने काही ना काही अंशी आपली सेवा भगवत चरणी रुजू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी तनाच्या माध्यमातून असेल, कुणी धनाच्या माध्यमातून असेल, कुणी मनाच्या माध्यमातून असेल, तन मन धन समर्पित करून भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे. आणि हा प्रयत्न केलेला असल्या कारणाने वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, वारकरी संप्रदाय हा नियम जपणारा संप्रदाय आहे आणि आम्हा कीर्तनकार मंडळींनी सुद्धा काही नियम पालन करणं आणि त्या नियमांनी चालणं अपेक्षित आहे. उपांत्य दिवसाची सेवा ज्यांच्याकडे आहे तो त्यांना नियम आहे, त्यांनी देवाकडे काय मागावं, मागणी पर प्रकरण घ्यावं, मागणीचा अभंग सेवेसाठी असावा. हा एक अनुल्लेखित न लिहिलेला असा नियम आहे, लिखित नाही पण आहे. पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी असावा, हाही एक नियम आहे. आणि काल्याच्या कीर्तनाला चरित्र देव उच्चारावे, गेले देवे गोकुळी, हाही एक नियम आहे. असा नियमांचा आपला हा संप्रदाय आहे. त्या नियमाला अनुलक्षून आज जो अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, मागणी पर प्रकरणातला आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताकडे मागणी करतात. विठ्ठल जीवनामध्ये माणसाने मागावं की मागू नये हा एक प्रश्न आहे. वास्तविक पाहता आपण सगळेजण मागणाऱ्यांच्याच यादीत आहोत. प्रत्येकाने विचार करा, प्रत्येकाने आपलं स्वतःचं परीक्षण करा. आपलं जीवन मागणीशिवाय अपूर्ण आहे. आपण प्रत्येकाने कोणाकडे काही ना काही मागितलेलं आहे. आपल्या ग्रामीण भाषेत म्हण आहे, राजा असला तरी तो रंका घरी गेलेला आहे. प्रत्येकाला मागणं मागितल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये पुढे जाता येत नाही. परंतु ऐका, मागणी करावी की करू नये असा जर प्रश्न आपण जगद्गुरु तुकोबारायांना केला तर माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काही मागणे वडिलांची रीत जाणत असो. आम्हाला काही मागणं भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये गेल्यानंतर काही मागावं अशी इच्छाच होत नाही. कोणाची? आपली नव्हे बरं. आपण मागणं घेऊनच भगवंताच्या दारात जातो, मागणी घेऊनच दारात जातो. पण संत महात्म्यांचं जीवन, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन असं आहे. महाराज सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुका म्हणे तुझी न लगे दसोरी, तुझं आम्हाला काहीही नको, भगवंताकडे कोणत्याही प्रकारची मागणी न करणारे. का? वडिलांची रीत जाणत असो. अरे माझ्या वाड वडिलांनी मागच्या 8 पिढ्यांमध्ये हे भगवंता पांडुरंगा तुझ्याकडे कधीही काही मागितलं. पुत्र त्याला म्हणावं, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. जो आपल्या वाड वडिलांची रीत पुढे चालवतो
त्याला काय म्हणावं, पुत्र म्हणावं. मग ते वारीची असेल ती सुद्धा परंपराच आहे, आणि नारीची असेल बोलूच का नाही. चुकीच्या परंपरा मोडल्या पाहिजेत आणि चांगल्या परंपरा टिकवल्या पाहिजेत, चालवल्या पाहिजेत. आपल्या घराण्यामध्ये ज्या चांगल्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या परंपरा उत्तम तारयती कुलम तारयती इति सुपुत्रः. सुपुत्र त्याला म्हणावं की जो कुलाचं तारण करतो, कुलाला तारतो, त्याला पुत्र म्हणावं. आणि म्हणून मुलं ती असतात का जी आपल्या वडिलांचा नावलौकिक, आई वडिलांचा नावलौकिक वाढवतात, त्यांना मुलं म्हणावं, त्यांना सुपुत्र म्हणावं, त्यांना पुत्र म्हणावं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा दावा आहे, वडिलांची रीत जाणतसो मागच्या पिढ्यांपासून तो फार काही नवीन करता आलं नाही, फार नवीन काही चांगलं करता आलं नाही, तर किमान मागच्यांनी जे चालवत आणलेलं आहे ते तरी टिकवावं, मोडीत काढू नये. चला बेटा वारीला जावं. वारीला गेल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याने तुकोबारायांना म्हणावं की हे तुकोबाराया, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, कारण आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली ही जी सेवा आहे या सेवेचं ऋण आमच्यावर खूप आहे. भगवंतावर माझ्या संत महात्म्यांचं ऋण आहे. तुमच्या ऋणामुळे या ओझ्याखाली, या ऋणाच्या ओझ्याखाली मी दबलेलो आहे. तुम्ही काहीतरी मागावं. कोणाला म्हणतोय परमात्मा? कोणाला म्हणतोय? जगद्गुरु तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणतात मी तुझ्याकडे मागणार नाही. देवाकडे आपण तो सारखी मागणीची यादी करणारे आपण, आणि भगवान परमात्मा स्वतः तुकोबारायांना मागा म्हणतो. तुकोबाराय मागत नाहीत. आपल्याला देव देत नाही, आपण मागितल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांसारखे संत देव घ्या म्हणून, म्हणजे देव म्हणतो मागा मागा मागा, तरीही तुकोबाराय मागत नाहीत. हा फरक आहे आपल्यामध्ये आणि संतांमध्ये. प्रथमतः सांगितलं की आजचा अभंग मागणीपर आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचीच परंपरा आपण पहिल्यांदा सांगितली, काही मागणे हे आम्हा अनुचित. तुकोबाराय म्हणतात मागू नये, आणि या अभंगात तुकोबारायच मागतात. हे कसं काय? हा मग विरोधाभास नाही का? याला उत्तर असं आहे, तुकोबाराय सांगतात काही मागू नये. काय सांगतात? काही मागू नये. काहीच मागू नये का काही मागू नये? काही मागू नये. काही गोष्टी देवाकडे मागू नयेत. माझ्या मुलाला नोकरी लागावी, देवाकडे मागू नये. माझ्या मुलीचं लग्न जमावं, आता मुलीचं लग्न जमावं असं देवाकडे मागणी करायची गरज आता उलट झाले. माझ्या मुलाचं लग्न जमावं याच्यासाठी नवस, याच्यासाठी अजून काय काय करता येत असलं तर बघा, हे करण्याची वेळ आता मुलांवर आलेली आहे. मुलीचं लग्न जमावं असं देवाकडे मागणं मागायची गरज, कारण मुलीला खूप मागण्या आहेत, मुलांना मात्र मागण्या नाहीत. त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी कीर्तनातून सांगायची गरज नाही. काही गोष्टी भगवान परमात्म्याकडे मागाव्यात, पण काही गोष्टी मागूच नयेत. जगद्गुरु तुकोबाराय स्पष्ट सांगतात, नका वदू प्रपंचाचे विषयी, नका वदू मजपाशी. संतांच्या जवळ प्रपंच विषयी बोलू नका, महात्म्यांच्या जवळ प्रपंच विषयी बोलू नका. भगवान परमात्म्याकडेही प्रपंचाविषयक मागणी करू नका, कारण संसारातल्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या ताकदीने, कष्टाने, प्रयत्नाने शक्य आहेत. ऐका मायबाप, तुमचं 2 एकर शेत होतं, 2 एकर शेती होती, 2 एकरची तुम्ही 4 एकर केली. कुणामुळे शक्य झाली? कोणामुळे? बोला ना असं हे फादरला हात लावून. माझ्यामुळे शेतीमध्ये पाणी नव्हतं, विहीर घेतली. कोणामुळे? माझ्यामुळे विहिरीला पाणी लागलं. माझ्यामुळे विहिरीमध्ये चांगली 10ची मोटर टाकली, कॅनलचं पाटाचं पाणी आणलं.
कुठं 500 टन ऊस जात होता, 1000 टन ऊस कारखान्याला जाऊ लागला. कोणामुळे? कोणामुळे? घर छोटस होतं, लहानस होतं. लहानस घर 2 मजली उभं राहिलं. कोणामुळे? बाहेर जायला कुठे सायकल नव्हती, आता 4 व्हीलर आली. कोणामुळे? हे सगळं कोणी केलं? ऐका, हे सगळं कोणी केलं? हे सगळं तुम्ही केलं. तुमच्या कष्टाने, तुमच्या प्रयत्नाने हे शक्य झालेलं आहे. जी गोष्ट आपल्या प्रयत्नाने शक्य आहे, संसारामध्ये जी गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने प्राप्त करता येते, ती देवाकडे मागू. असं मागणं देवाकडे मागावं की जे मागणं आपल्या प्रयत्नाने प्राप्त करून घेणं शक्य होत नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करत असताना विषय सांगतात की काही गोष्टी आमच्या हातातच नाहीत. जर का ती गोष्ट परमात्म्याने दिली तरच प्राप्त होणार आहे. संतांचा सहवास ही अशी गोष्ट आहे, संत महात्म्यांची संगती ही अशी गोष्ट आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, प्रयत्नाने तुम्हाला संत महात्म्यांची संगती, संत महात्म्यांची भेट होऊ शकणार नाही. एक अभंग आहे नाथबाबांचा, सुंदर अभंग आहे. पवना घालवेल पालान आस्वासा तारवी धरवेल, पवना घालवेल पालान परित्या साधूची भेटी न होईल गा, परित्या साधूची भेटी न होईल गा. काय करता येईल? सूर्यास्त होत असलेला सूर्य, अस्ताला जाणारा सूर्य कदाचित तुम्हाला धरता येईल. वाऱ्यावर, घोड्यावर मान ठोकणं तुम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याच जणांनी, मला काय म्हणायचं कळलं ना, घोड्यावर मान ठोकणं शक्य आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कदाचित तुम्ही असालही, मी असेलही, पण त्यानंतरच्या काळात या आयुष्यात सुद्धा आपण घोड्यावर, आकाश महाराज तुम्ही नाही असेल, घोड्यावर आपण बसलेलोच आहे. आणि कुणाची हौस पूर्ण झाली नसली तर घोड्यावर बसायला मिळते म्हणून पुन्हा डबल नादाला लागू नका. करुणा केली जग जेठीने करुणा केली अश्वाय. वाटतं तुम्हाला मनुष्य जीवनामध्ये चांगल्यांची संगती लाभणं, संतांची संगती लाभणं याकरता भाग्य असावं लागतं. श्रीमद भागवत सांगतो, भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावय. भाग्याचा उदय दैवे जोडी संतपाय. भाग्याचा उदय आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय आपली आणि संतांची भेट होऊ शकतच नाही. आणि याकरिता भगवत कृपा असावी लागते. भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय, भगवान परमात्म्याने आपल्यासाठी संतांची योजना केल्याशिवाय आपल्याला संतांची भेट होणं शक्य नाही. जी गोष्ट आपल्या प्रयत्नाने पदरात पाडून घेणं शक्य नाही, ती गोष्ट कोणाकडे मागावी? ती गोष्ट परमात्मा पांडुरंगाकडे मागावी. भगवान परमात्म्याने तुकोबारायांना मागा म्हणावं आणि तुकोबारायांनी देवाच्या विनंतीला मान देऊन मोठ्याची विनंती ऐकत जावी. जरी आपल्या नियमात बसत नसलं आणि मोठ्याने सांगितलं तर ऐकत जावं. भगवान परमात्मा तुकोबारायला मागा म्हणतात, विनंती करतात. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या विनंतीचा मान ठेवून या अभंगाच्या पहिल्या चरणात मागणं मागतात. देवाची संगती. महाराज या अभंगाच्या प्रथम चरणाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. मागणीचा विषय आहे त्यांची घडावी संगती. कोणाची? दररोज एक बाटली टाकणाराची, त्यांची घडावी संगती खोटं बोलणाराची, त्यांची घडावी संगती दुसऱ्याच्या मुंड्या मोडणाराची, त्यांची घडावी संगती रोज एक काहीतरी लफडं करणाराची. अशांची संगती मागितली का? नाही. देव वसी चित्ती यांची घडावी संगती. संगती त्यांची घडावी का ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो. ऐका, बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. मनुष्य प्राणी पाहिला, मनुष्याचं जीवन पाहिलं, मनुष्याचं आयुष्य पाहिलं. मनुष्य हा संग प्रधान प्राणी.
माणसाला संगतीमध्ये राहणं आवडतं. माणसाला कोणाच्या ना कोणाच्या सहवासात राहायला आवडतं. म्हणून तर भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जेव्हा 2019 साली कोरोनाचं आगमन झालं, सगळ्या जगाला चिंता होती या देशाचं कसं व्हायचं. कारण बघा, आपल्या समाजाला, आपल्या देशाला अशी सवय आहे, आपण 4 माणसं एकत्रित आल्याशिवाय आपल्याला जमत नाही, कुठं का होईना. म्हणून तर आपल्याकडे नेताना सुद्धा 4घांची योजना आहे. शेवटच्या प्रवासाला जाताना सुद्धा 4 जण खांदे वगैरे लागतात, 5वा पुढे चालतो. म्हणजे 4-5 माणसं एकत्र येणं हे आपल्यातलं काय आहे, संस्कृतीचा भाग आहे. आपल्यातली 4-5 माणसं एकत्र यायला वेळ लागत नाही, ही आपली संस्कृती आहे. बघा, गावच्या जत्रा, यात्रा, पारायण, निवडणुका, मोर्चा, आंदोलन, सगळ्या गोष्टींचा विचार केला, निवडणूक नाही असा कालावधीच आपल्या देशामध्ये नसतो. जरी देशाची निवडणूक 2024 मध्ये असली, आता इलेक्शन चालू आहे की नाही? चालू आहे. आजच मतदान झालं. कुठलं झालंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना. आणि जस्ट तुमच्या गावातलं पण झालंय की नाही? झालं. मला सांगायचं काय, भारत हा असा देश आहे की या देशातले उत्सव, जत्रा, यात्रा, महोत्सव, कथा, कीर्तन, पारायण, प्रवचन, सगळ्या गोष्टी एक राहिलंच की तरी अजून तमाशा. हे सुद्धा उत्सवाचा भाग आहे, माणसं एकत्र येण्याचा भाग आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, या सगळ्या गोष्टी भारतीय समाजाला एकत्रित येण्याची एवढी मोठी सवय आहे. आपण 4 माणसं एकत्र आल्याशिवाय राहत नाही. विनोदानं सांगून पुढे जातो. 2 अमेरिकन एकत्र आले, म्हणजे 4-5 लोक असे एकत्र आले होते वेगवेगळ्या देशाचे. प्रत्येक जण आपापल्या देशाविषयी सांगू लागला. एकाने सांगितलं, अमेरिकेतला म्हटला, आम्ही जर 2 जण एकत्र आलो तर कुठल्या तरी गोष्टीचा शोध लावतो. अमेरिकेतली 2 माणसं एकत्र आली तर कुठल्या तरी गोष्टीचा शोध लावतात, कशाचा ना कशाचा शोध लावतील. जपानवाला म्हटला, आमच्याकडे असे, आम्ही 2-4 एकत्र आलो ना तर एखादी बिघडलेली वस्तू, घड्याळ असेल, टेप रेकॉर्डर असेल, रेडिओ असेल, काहीतरी आम्ही दुरुस्त करतो. आम्ही जपानवाले 4-4 एकत्र आलो तर नादुरुस्त वस्तू दुरुस्त करतो. मग भारतीयाचा नंबर आला. म्हटलं, तुम्ही काय नाही म्हणलं, आम्ही 4-4 एकत्र आलो तर चकाट्या पिटीत बसतो. भारतातले 4-4 एकत्र आले तर काय करत बसतात, सगळ्या गावातली ठिकाणं जरी रिकामी दिसली तरी एक ओटा किंवा एक चौक त्याला तुमच्या गावात नसेल तो, बरोबर आहे ना, चावडी काय आहे ना, चावडी त्यालाच म्हटलं जातं. त्या ओट्याला अजून एक शब्द आहे, आमच्या मराठवाड्यामध्ये तो शब्द म्हणायची सवय आहे, तुसरवटा म्हणतात त्याला. इकडे पण म्हणतात का? तुसरवटा म्हणतात, तुसरवटा. म्हणजे ज्या ओट्यावरती कोणत्याच कामाची नसलेली माणसं कायम बसलेली असतात त्याला तुसरवटा म्हणतात. गावाच्या खालच्या गल्लीचं धुणं, वरच्या गल्लीचं धुणं, मधल्या गल्लीचं धुणं, ते सगळं धुण्याचं काम त्यांच्याकडे दिलेलं असतं. संगती प्रधान प्राणी आहे की त्याला सहवासात राहायला आवडतं. भले तू चांगल्याच्या सहवासात राहील की वाईटाच्या सहवासात राहील, पण या संबंधाने माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना जर तुम्ही विचारलं, महाराज सांगतात, जर का माणसाचा उद्धार व्हायचा असेल तरीही संगती कारणीभूत आहे, आणि जर का माणसाचं पतन व्हायचं असेल तरी सुद्धा संगतीच कारणीभूत आहे. पतन उद्धार संघाचा महिमा यजा वियधमा संत सेवी. माणसाचं पतन होणं हाही संगतीचा परिणाम आहे, आणि माणसाचा उद्धार होणं हा सुद्धा संगतीचाच परिणाम आहे. कशी अडचणीत आणते, पुराणातली 2 मोठी उदाहरणं सांगून पुढे जातो. एक प्रसिद्ध उदाहरण आहे आपल्या सर्वांच्या पाठातलं. रामायण कोणी लिहिलं रे? रामायण कोणी लिहिलं? डू यू नो? आय डोंट नो. डू यू नो? तुला माहिती आहे का? आय डोंट नो. एक विचारू, ते आता एक आलाय हो चित्रपट, त्याच्यामध्ये ते लंगड आहे, लंगड. ते उत्तर सांगितलं तुम्ही, मी आता जे म्हटलं त्याचं काय, ते लंगड आहे रे. ते आता मला मागच्या प्रश्नावर येत आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही उत्तर बरोबर दिलं. रामायण कोणी लिहिलं? महर्षी
वाल्मिकांनी लिहिलं आणि आता एक चित्रपट आलाय हो, आता एक चित्रपट आलाय आणि त्याची फार मोठी क्रेज आहे तरुणांमध्ये. ते पायानं लंगडे नसल माहिती शिरवाड्यात हे अजिबात माहिती नाही. सगळी मुलं राजा छत्रपती संभाजीराजे, रामायण महाभारत, अर्जुन, कृष्ण परमात्मा या सगळ्यांच्या गोष्टी ऐकणारी आहेत. अभिमन्यू दिकांच्या गोष्टी ऐकणारे आहेत. ते तुम्हाला कुठलं माहिती असेल? रामायण लिहिलं महर्षी वाल्मिकांनी. त्या महर्षी वाल्मिकांविषयी अगोदरच्या जीवनाची जर माहिती घ्यायला आपण गेलो तर वाल्मिक ऋषी पूर्वी कोण होते? तर वाल्मिक ऋषींचा जीवनक्रम असा होता, जंगलामध्ये राहायचे, वनामध्ये राहायचे आणि वनामध्ये राहत असताना आपल्या कुटुंबाची उपजीविका चालावी, आपलं कुटुंब जगावं याकरता वाटमाऱ्या करायचे. वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला अडवायचे, अडवून त्याच्याकडे जे काही असेल ते लुटून घ्यायचे. एवढ्यावर थांबत नव्हते तर त्या जाणाऱ्याचा शिरच्छेद करायचे, त्याला मारायचे, संपवायचे. संपवून मग त्याच्याकडचं जे काही असेल ते घेऊन घरी जायचं. घरी गेल्यानंतर रांजणामध्ये एक मोहरी एवढा खडा टाकायचा. एक माणूस आज मारला, आजचं काम पत्ते झालं, आजची मोहीम पत्ते झाली. एक खडा रांजणामध्ये टाकला, धन द्रव्य काय असेल ते मिळालं. असे वाल्मिक ऋषी. असा कोण? वाल्या कोळी. पूर्व जीवनामध्ये असणारा वाल्या कोळी. आणि त्याच वाल्या कोळीची एके दिवशी कोणाशी भेट व्हावी? नारदजी रस्त्याने जात होते. नारायण श्रीमन नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण श्रीमन नारायण, नारायण सुद्धा म्हणा, कारण असे नारायण नावाचा जप काय आपल्याकडून होत नाही. आपल्या जीवनातली बरीचशी दुःख कमी होतात. प्रवासाला जात असताना ओम नमो नारायण म्हणून जर तुम्ही गाडीत पाय ठेवला तर बऱ्यापैकी दुर्दैवी अपघात होण्याचं प्रमाण कमी होतं. नारायण नामाचा जपघोष ऐकला, वाऱ्या कोणी धावतच आले. म्हणजे आज मोठी शिकाय, आज काहीतरी चांगलं मिळणार आहे, भरपूर मिळणार आहे. नारदजींना थांबवलं. बघू म्हणे तुमच्याकडे असेल तर. नारदजी म्हणाले नाहीये, माझ्याकडे काहीच नाही. असं कसं शक्य म्हणे? तुमच्याकडे नक्की काही ना काही असणार. नारद म्हणतात हे बघ, माझ्याकडे काहीच नाहीये, माझ्याकडे आहे फक्त ब्रह्मवीणा आहे. वाल्या कोणी म्हटले या विनात काहीतरी तुम्ही ठेवलं असेल, तुमच्याकडे जे काही असेल ते द्या. या उद्देशाने वाल्या कोळ्याने नारदांना विचारायला सुरुवात केली, चौकशी करायला सुरुवात केली. नारदजी सांगतात माझ्याकडे काही नाही. दरम्यानच्या कालामध्ये एक 5 मिनिटांचा कालावधी जावा. ऐका, संतांची कृपा काय असते आणि संत संगतीचा परिणाम काय असतो. नारदजी विचारतात तुझं नाव काय? त्यानं सांगावं या देहाला वाल्या कोळी म्हणतात. तू हे सगळं कोणासाठी करतो? त्याने सांगावं महाराज हे काही विचारायचा प्रश्न आहे, हे सगळं मी माझ्या परिवारासाठी करतो, माझ्या मुलाबाळांसाठी करतो. तुला हे मान्य आहे का तू जे करत आहेस ते पाप आहे, ते करणं बरोबर नाही, ते चुकीचं आहे आणि याच्या माध्यमातून तू खूप पाप करतोस. वाल्या कोळी म्हटला बरोबर आहे महाराज, मी जे करतोय ते पाप आहे. वाल्या कोळ्याला सुद्धा पाप माहिती होतं. आपण जे करतोय ते चुकीचं आहे, आपण पाप करतोय.
हे वाल्या कोळ्याला माहिती होतं. अजूनही काही माणसं पाप करतात पण मान्य करत नाहीत मी चुकीचं करतोय, मी चुकीचं करतोय, मी पाप करतोय हे माणसं मान्य करत नाही. वाल्या कोळ्याने कबूल केलं, महाराज मी पाप करतोय मला मान्य आहे. का रे? मग मला एक तुला प्रश्न विचारायचा. काय प्रश्न महाराज? तू जे पाप करत आहेस तुझ्या या पापामध्ये तुझी फॅमिली म्हणल्यावर जरा लोकांना लवकर कळेल ना, तुझे घरचे तुझी मंडळी याच्या सहभागी आहे का? तो म्हणला का नसेल, मी तुझ्यासाठी तर सगळं करतोय, माझ्या कुटुंब कबिल्यासाठी तर सगळं करत आहे, मग माझ्या या पापामध्ये माझी मंडळी सहभागी असणारच आहे, म्हणे जा विचारू मी. तो म्हटला नाही महाराज तुम्ही निघून जाल, मला प्रश्न विचारायला घरी पाठवाल आणि तुम्ही निघून जाल. महाराजजी म्हणाले असं होणार नाही, तू प्रश्न विचारून तर ये. घरी जावं, आपल्या मंडळीला विचारावं की हे सौभाग्यवती माझ्याकडून पाप घडतंय, मान्य मान्य म्हणते मान्य, तुम्ही खून करताय, तुम्ही मारताय, एखाद्याची लूट करणं चुकीचं आहे, पाप आहे, तुम्ही हे करत असताना पाप घडतोय मला मान्य आहे, मग या पापामध्ये तू सहभागी आहेस का? पत्नीनं सांगावं इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी, ही तुमची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला कसं जगवावं आम्ही सांगितलेलं नाही. तुम्ही करताय, चुकीचं करताय, पाप करताय हे मान्य आहे, पण तुमच्या पापामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही, होणार नाही. तुमचा पाप तुमच्या माथी. आठवलं म्हणून पाठवतो, आठवलं म्हणून. पती आणि पत्नी या दोघांच्या मध्ये काय संबंध आहे का? पाप आणि पुण्य या बाबतीत पती आणि पत्नी यांच्यामध्ये संबंध आहे. पतीने पुण्य केलं तर त्या पुण्याचा अर्धा वाटा पत्नीला आपोआप प्राप्त होतो. हा अधोरेखित नियम आहे, नियमच आहे. पतीने पुण्य केलं म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकलं, 9 ते 11 वेळामध्ये तुम्ही कीर्तन ऐकलं आणि तुमच्या घरचे तुमच्या मिसेस कीर्तनाला न येता घरातला टीव्ही ऑन केला आणि टीव्ही वरती काहीतरी बघत बसल्या, त्यांनी चित्रपट लावला आणि तुम्ही कीर्तन ऐकलं, तरी सुद्धा तुम्ही ऐकलेल्या कीर्तनाचं जे पुण्य आहे ते 50% 100% जे पुण्य आहे, ते 100%तलं 50% आपोआप त्यांच्या खात्यावर आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा ऐका, पतीने पाप केलं तर पत्नीकडे अजिबात जात नाही, ते पाप आपल्यालाच फेडायचं आहे. पुण्य केलं अर्धा वाटा आपोआप पत्नीला जातो आणि पत्नीने पाप केलं तर तिकडचा अर्ध आपल्याला फेडायचे. त्यांनी पुण्य केलं त्यांनाच आहे, त्याच्यातलं अर्ध आपल्याला मिळत नाही. म्हणून कीर्तनाला येताना शक्यतो दोघं पण येत जावा, सहकुटुंब सहपरिवारानं. पूजेला बसताना आपल्याकडे पद्धत आहे, काय पद्धत आहे? जोडीनं बसायचं, म्हणजे जोडीतला एक जण दुसरीकडे कुठेतरी जाऊ नये म्हणून. विठ्ठला विठ्ठला तो प्रश्न विचारायला घरी पाठवला, त्या प्रश्नाच्या उत्तराने वाल्या कोळ्याची घोर निराशा झाली. पदरामध्ये उत्तर पडलं की तुमचं तुम्हाला, माझं मला, तुमच्या पापामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. आणि वाल्या कोळ्याला त्याच ठिकाणी पश्चाताप झाला की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय. नारदांच्या जवळ यावं, त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. हे नारदजी, मी तुम्हाला श्री संतांची माता चरणावरी, हे संत महात्मे तुमच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात आहे, याच्यातून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि मला योग्य तो उपदेश करा. नारदजी सांगतात, म्हण रामनामाच्या जयघोषाने, रामनामाच्या नाम उच्चाराने जळतील पापे जन्मान. पापे जन्मांतरीची. तुला दुसरं कोणतंही करण्याची गरज नाही, दुसरं साधन अवलंबण्याची गरज नाही, तुला फक्त एक करावं लागेल, राम राम. वाल्या कोळ्याला राम म्हणता येईना. कोणाला राम म्हणता येईना? ज्यांना राम म्हणता येत नाही ते. राम मुखामध्ये यायला सुद्धा
जरी असेलच पुण्य सामग्री अनंत जन्मीची, तरीच नाम येईल जिव्हाती श्रीरामाची. माझ्या रामाचं नाव, भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते. एक आजोबा आजारी पडले. शेवटचा काळ कधी जातील सांगता येत नाही. मुलांनी ओळखलं वडील आपले अंत्य काळात आहे, त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. कधी म्हातारा निघून जाईल सांगता येत नाही. ऐका, माणसाच्या शेवटच्या समयाला त्याला जे आठवतं तो त्या गतीला जात असतो. अंती जया जे आठवे तो तेची गतीसी पावे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशया. माणसाच्या अंतकाळाला त्याला जे आठवत असतं त्या अनुसरूनच पुढील जन्म लाभत असतो. हे कसं आहे? ज्याप्रमाणे झोपत असताना तुम्ही जे काही आठवाल, झोपत असताना जे काही आठवाल त्याचं स्वप्न झोपेमध्ये पडत असतं. हे जसं अगदी जसं मृत्यूच्या समयाला ज्याची आठवण होईल त्याप्रमाणे जीवाला गती ठरलेली आहे. मुलांना हे माहिती होतं, काही शास्त्र पुराण ऐकलेलं होतं. वडिलांनी मात्र आपलं आयुष्य सगळं संसारामध्ये बारकाईनं संसार करण्यात घालवलं होतं. वडिलांना काही शेवटच्या समयाला मुखामध्ये नाम येत नव्हतं. प्रयत्नाने मुलांनी त्यांच्या मुखात नाम आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. नाम काही मुखामध्ये येईना. एका पोराने काय केलं, मोठ्या मुलाने एक पोतं आणलं. पोतं चिक उचलून आणलं गव्हाचं आणि त्यांच्या समोर ठेवलं. समोर ठेवल्यानंतर हळूच त्या ठिकाणी आहे ना खाली एक छिद्र पाडलं. छिद्र पाडल्यानंतर आता ते जरा शिवपंथातले होते. छिद्र पाडल्यानंतर तरी आजोबा म्हणतील काय, आता ते पोतं फाटलं शिव, पोतं शिव, पोतं शिव. शिव म्हणण्याच्या माध्यमातून तरी तोंडात काय येईल? शिव येईल, शिव येईल. या उद्देशाने पोतं आणून ठेवलं. पण म्हातारा एवढं कर्मदरिद्री की त्याच्या तोंडात काही शिव नाव आलं नाही. त्यानं काय म्हणावं? अरे दाबन घेन पोतं टाच, पोतं टाच असं म्हणलं जीव सोडा. सांगायला नको. वाल्या कोळ्याच्या मुखामध्ये राम शब्द येईना. संत ते असतात सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी. आवड सांगत बसत नाही. समोरचा ज्याचा जसा अधिकार असेल याप्रमाणे देतात. त्यांना संत म्हणतात. नारदांनी सांगितलं मरा म्हणून म्हणला मरा, मरा म्हणून मरा, मरा 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 मरा, सलग 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 मरा 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 मरा. तुम्हाला काय ऐकू आलं? वा. मरा 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 म्हणत घेत राहिले आणि कधी वाल्या कोळ्याच्या मुखातनं रामनामाचा उच्चार सुरू झाला माहित नाही. त्या वाल्या कोळ्याचा परिणाम कोळ्याची कीर्ती वाढली.
वाढली. पुढे ऐका. राम अवतारामध्ये प्रभू श्री रामचंद्रजी जेव्हा 14 वर्षाचा वनवास प्राप्त करतात आणि 14 वर्ष वनामध्ये गेल्यानंतर रावणाने काय केलं रे? रावणाने काय केलं? रामप्रभू वनवासात असताना रावणाने काय केलं? काय केलं? जागेत ना? काय केलं? सीता मातेचं अपहरण केलं. सीता मैयाला रावण घेऊन गेला. सीता मैयाला रावणाने नेल्यानंतर पुढे ऐकावं. आता त्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. सेतू बांधून पलीकडे जायचं, सगळं वानर सैन्य घेऊन जायचं. एकाने प्रश्न केला रामप्रभूंना, का हो रामप्रभू, तुम्ही तर सगळ्या शक्ती घेऊन अवतारित झालेला आहात, तुमच्याकडे सगळ्या शक्ती आहेत, मग रावणाचा निपात तुम्ही असाच करू शकत नाहीत का? रामप्रभूने उत्तर दिलं, मी काही सेकंदात, काही मिनिटात रावणाला मारू शकतो, पण तसं वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं नाही. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्धो निदावीन म्हणे नामा. ज्याप्रमाणे ती काय भारतीय राज्यघटना नाही, दर 2-5 वर्षांनी बदलायला नाही. राज्यघटनेत बदल आहे, पण माझ्या वाल्मिकी ऋषींनी 400 हजारो 2000 लाखो वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण प्रभू रामचंद्रजींना त्याचं तंतोतंत पालन करावं लागलं. एवढा अधिकार कोणामुळे? महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. संतांच्या कृपेमुळे, संतांचा लाभलेला सहवास वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी करू शकतात. हे संतांची कृपा आहे. आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संगती मागत असताना आशांची संगती मागतात. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. नारदजींच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी व्हावा एवढं सामर्थ्य माझ्या नारदजींचं आहे. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये आशांची संगती आम्हाला लाभावी, का ज्यांच्या चित्तामध्ये देव राहतो. संगतीची अपेक्षा आहे, पण तुमचं हे मागणं नक्की का? महाराज सांगतात, माझ्या मनाला या संतांच्या संगतीशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. ऐसे आवडते मना. एवढे मंत्रमुग्ध झालेत ना, एवढे मंत्रमुग्ध झालेत, टाळी वाजवावी लक्षात नाही, विठोबा रखुमाई म्हणावं लक्षात नाही. तुमचा त्याच्यात दोष नाही बरं का. तुम्ही एवढं कीर्तन श्रवण करण्यात दंग होऊन गेला. जसं मालिका बघताना दंग होऊन जाताना, तसं कीर्तन ऐकताना दंग होऊन गेला. आणि म्हणून विठोबा रखुमाई भजन करत असताना टाळी वाजवेनार, विठोबा रखुमाई म्हणेनार. म्हणून मला थोडंसं यांना थांबवावं वाटलं. सगळ्यांनी हात वर घ्या. सगळ्यांनी देवीच्या देठापासून ओरडून नामचिंतन करायचं. विठोबा
जशी घडावी संगती ऐसे आवडती म्हणा देवा पुरबावी वासना हरिजना सवे भेटी नभोम संग तुटी ऐसे आवडती म्हणा देवा पुरबावी वासना तुका म्हणे जिने भले तुका म्हणे जिने असं जरी असलं तरी पुढचा भले अलीकडे घ्यायचा तुका म्हणे जिने भले संत संगष्टणे ऐसे आवडते म्हणा देवा पुरबावी वासना बरोबर 11 वाजले बरोबर 11 वाजले तुमची सगळ्यांची परवानगी असेल तर 4 वाजेपर्यंत कीर्तन करू नसेल तर लगेच ज्ञानेश्वर माऊ काय करायचं बोला हा 4 वाजता उभी आहे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तुकडा अर्चित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकारारती श्रोते वाक्याचं बारसं जेवलेले असतात तो वक्ताची नोहे श्रोती निधीन तुम्ही आमची काय फिरकी घेतात तुम्ही तुमच्या पुढचे आम्ही चलते 4 वाजता त्यांना माहिती आहे त्यांना रोज एक गाव फिरायचे हे काही 4 वाजता करू शकत नाही आणि ह्यांनी 4 वाजता कीर्तन केलं असतं हे काही गप्प बसत सचिन महाराज म्हणते तुमचं 1 दिवसाचे मला सकाळी काकडा करायचं तुम्ही 4 वाजता कीर्तन करून जाऊन झोपू शकाल पण मला 4 वाजता काकडा सुरू करायचा आहे कीर्तनकार काकड्याच्या वेळी वाकडाच ना विठ्ठल चरणांचा भाव आपण पाहतो महाराज अभंगाच्या माध्यमातून ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे अशांची संगती मागतात मुद्दा 1 ही माझ्या मनाची आवड आहे आणि हीच माझी वासना बनलेली आहे हाही मुद्दा क्रमांक 2 संतांच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो त्यांच्या जगण्यातच किंवा त्यांच्या सहवासातच माणसाच्या जीवनाची किती कर्तव्यता आहे असा मुद्दा क्रमांक 3 असे 3-4 मुद्दे महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेले आहेत पहिला मुद्दा पाहिला संतांची संगती मिळाली ऐका मुद्दा क्रमांक 1 बरोबर आहे संतांची संगती मिळावी पण मुद्दा क्रमांक 2 अत्यंत महत्त्वाचा आहे कदाचित संतांचा सहवास प्राप्त झाला नाही तर किमान दुर्जनाचं तरी सहवास लाभू नये किंवा दुर्जनाच्या संगतीसाठी प्रयत्न करू नये दुर्जनाची संगती प्राप्त होत असेल तर प्रयत्नपूर्वक माणसाने दुर्जनाचा त्याग करावा असं शास्त्र सांगतं विठ्ठल शास्त्रामध्ये 5 पाप सांगितले शास्त्राने 5 पाप सांगितले त्यातलं पहिलं पाप आहे का सुरापान सुरापान करणं सुरा कळते ना सुरा म्हणजे तो मारायचा सुद्धा नव्हे सुरापान प्राशन करणं मदिरा पिणं काय आहे महापाप ब्रह्महत्या महापाप एखाद्या ब्रह्मवृंदाची हत्या करणं महापाप आहे सुरापान करणं महापाप आहे स्तेय म्हणजे चोरी करणं महापाप आहे त्याच्या पुढे जाऊन खोटं बोलणं हे सुद्धा एक महापाप आहे मला याच्या पुढचा मुद्दा सांगायचा आहे या 4 गोष्टींपैकी जो कुणी एखादी गोष्ट करतो आणि त्याच्या संगतीत जर आपण राहत असू तर हे सुद्धा काय आहे हे 4 महापाप करणाऱ्याच्या संगतीत जर आपण राहिलो तर हे सुद्धा एक काय आहे महापाप आहे म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदजी सांगतात दुःसंग सर्वथैव त्याज्यः माणसाने दुर्जनाच्या संगतीचा तात्काळ त्याग करावा सोडली नाही काय होतं दृष्टांताने पुढे जातो एक नगरीचा राजा शिकारी करता वनामध्ये गेला ऐका बरं
वनामध्ये गेलेल्या राजाला दिवसभर फिरावं, दुपारची वेळ व्हावी, दुपारचे 2 वाजलेले आहेत, शिकार मिळूच नये, उन्हाची तिरीप वाढलेली आहे, भरपूर ऊन आहे, अशा उन्हामध्ये कुठेतरी सावलीला बसण्याचा प्रयत्न. सुंदर असं एक झाड, आंब्याचं सुंदर झाड दिसलं, झाडाखाली गर्द छाया आहे, त्या छायेखाली झाडाखाली राजाने बसावं. बसल्यानंतर वाऱ्याची झुळूक सुटावी, सुंदर गार वारं लागावं. उन्हाळा भरपूर आहे, ऊन भरपूर आहे, झाडाची सावली भरपूर छान आहे आणि त्या सावलीत एखादा माणूस बसलेला आहे. पुढे काय होईल? बसल्या बसल्या आता कीर्तनात तुम्ही जसे पेंगता तसं नाही ना, आवडीचं कोणच पेंगत नाही. विशेष आहे, राजाला बसल्या बसल्या झोप यावी. झोप आल्यानंतर राजाने आडवं व्हावं, बुंद्यावरती त्या एका मुळीवरती आपलं डोकं टेकवावं आणि पडावं. राजा चांगला होता, प्रजाहित दक्ष होता, न्यायी होता, प्रजेला आवडणारा होता. राजा झोपलेला आहे. ऐका बरं तरुण बांधवांनो, माझ्या तरुण बांधवांनो, ऐका जरा, तुमच्या कामाचं सांगतोय. राजा झोपलेला आहे. राजा झोपलेला असताना सूर्य कलावा, थोडं 3, 3:30, 4ची वेळ व्हावी. आणि ती वेळ झाल्यानंतर अर्थात ऊन राजाच्या चेहऱ्यावर यायला लागलं. आणि जसं राजाच्या चेहऱ्यावर ऊन यायला लागलं, राजा चावळायला लागला, या अंगावरून त्या अंगावर व्हायला लागला, झोप मूड होऊ लागली. एवढ्यात एक मोठ्या पंखांचा पक्षी, त्याचं नाव, ज्याचे पंख खूप मोठे असतात, राजहंस पक्षी. राजहंस उडत उडत नेमका त्या झाडावर येऊन बसावा आणि त्याने पाहावं, अरे राजा खाली झोपलेला आहे आणि झोपलेल्या राजाच्या चेहऱ्यावरती ऊन येऊ लागलंय. आपले पंख पसरवावेत आणि त्या पंखांनी सावली निर्माण करावी आणि ती सावली राजाच्या चेहऱ्यावर पडावी, राजाची गाढ झोप लागावी. काही छान दृश्य आहे, काही छान दृश्य आहे. एक राजा झाडाखाली झोपलेला आहे, त्याची झोप मोडू नये म्हणून, ऐका मायबाप, त्याची झोप मोडू नये म्हणून एक पक्षी आपले पंख पसरवतो. हल्ली आहे ना, हल्ली सध्याच्या काळामध्ये कधी प्रसंगी पशु आपल्या कामाला येतील, पण माणसं आपल्या कामाला येतीलच याची गॅरंटी. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. अडचणीतून सोडवतात ते पशु असतात, आणि माणसाला अडचणीत आणणारी आपल्या जवळची कोण असतात? माणसं असतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला अडचणीत आणतात. आणि कधी प्रसंगी छत्रपती शिवरायांची मूर्ती आपण समोर ठेवलेली आहे. अरे ज्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या पुत्र्याला, त्याचं काय नाव? वाघ्या. काय प्रेम होतं राजांच्यावर, काय प्रेम होतं. माझा राजा गेला, माझा मालक गेला, आता मीही जगू इच्छित नाही, आता मीही माझा प्राण सोडणार. आपल्या राजा सोबत आपल्या प्राणाची आहुती देणारा वाघ्या होता. आणि उरलेलं राज्य आम्हाला मिळावं, उरलेल्या राज्याचे मालक आम्ही व्हावे म्हणून प्रयत्न करणारी माणसं होती. विठ्ठल आपल्याला राजस्थानचा इतिहास सुद्धा प्रसिद्ध आहे. महाराणा प्रताप नावाचा राजा होऊन गेला. माझ्या महाराणा प्रतापाचा मृत्यू समोर आहे असं दिसल्यानंतर चेतक नावाच्या घोड्याने प्राणपणाने राजाला सही सलामत आणि सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न केले. सुरक्षित स्थळी महाराणा प्रतापाला पोहोचवलं आणि मग चेतकाने प्राण सोडले. हाही एक इतिहास आहे. काय ना लक्ष आहे ना, काय दृश्य होतं? दृश्य काय होतं? राजा झोपला होता, हंसाने पंख पसरले होते आणि त्या सुंदर दृश्याकडे फक्त पाहत राहावं असं वाटत होतं. एवढ्यात त्याच झाडावरती एक काळा कुळकुळीत कोण, जिसका रंग भी काला, जिसका अंतर भी काला और जिसका बाहर भी काला. मी एक सांगेन तुम्हाला, माणसाचा रंग कोणता असावा हे आपल्या हातात नाही. माणसाचा रंग कोणता असावा हे आपल्या हातात नाही, पण त्याचं अंतर कसं असावं हे मात्र आपल्या हातात आहे. त्याचं अंतःकरण काय
असावं हे मात्र आपल्या हातात आहे. तुम्हाला सगळ्यांना जुनं गाणं आठवलं असेल. हम काले हुए तो काय झालं? आम्ही काळे असलो म्हणून, आम्ही काळे असलो तरी मोठ्या हृदयाचे आहोत, उदार अंतःकरणाचे आहोत. माणसाचं अंतःकरण महत्वाचे, ते पवित्र असावं. येऊनी गोपाळ राहे तिथे, देव राहतो कुठे? ज्या ठिकाणी अंतःकरण पवित्र आहे. काळा कुळकुळीत कावळा येऊन तिथे बसावा. कावळ्याला हे सुंदर दृश्य पाहावलं नाही, कावळ्याला हे सुंदर दृश्य पाहावलं नाही. ज्यांना ज्यांना सुंदर दृश्य पाहावत नाही, तुम्ही म्हणा. काही माणसांना नाही हो पाहावत. मला एक, मी तिकडे वकिली पेशातच चाललोय म्हणा, मला एक वकील भेटले. म्हटले काय महाराज, तुमची लोक आहे ना पहाटे 4 वाजता टाळ वाजवतात, आमची झोपमोड होते. मी जाणार होतो कोर्टामध्ये, पण काय करावं, लोक नाव ठेवतील, आपणच धर्माला कशाला. एवढं तुम्हाला कळतंय तर पहाटे 4चे टाळ का बोलता तुम्ही? या देशामध्ये दिवसाच्या 5 वेळा भोंगा वाजतो, त्याच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. दिवसाच्या 5 वेळा भोंगा वाजतो, त्याचे टायमिंग असे विचित्र आहे. त्या वेळेला तुम्हाला कानाला त्रास होत नाही. आणि 7 दिवस काकडा चालतो, 7 दिवस. 7 दिवसामध्ये पहाटे 4 वाजता होणारा काकडा, रात्री 11 वाजता संपणारं कीर्तन, याचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला वाटतं शायद आप हिंदुस्तान के नहीं ही हो. विठाला विठाला. अंतःकरण काळ्या असणाऱ्या लोकांना सुंदर दृश्य पाहवत नाही. कावळ्याला हे छान दृश्य पाहवलं नाही. राजा झोपलेला आहे, हंसाने पंख पसरलेले आहेत. ऐका मायबाप, जी माणसं संधी साधू असतात, अशी माणसं नेमकं काढी टाकायचं काम करत असतात. कावळ्याने काम केलं बरं, कावळ्याने काम केलं. कावळ्याने त्याच फांदीवर बसून ज्या ठिकाणी राजा झोपलेला आहे, बरोबर राजाच्या कपाळावर गंध पडेल, म्हणजे बरोबर राजाला गंध लागेल असं काम केलं. तुम्हाला लक्षात आलं ना? त्याने राजाला गंध लावला. गंध लावला म्हणजे काय, ऊर्ज कुंड्र भाळकंठी शोभे माळ नाही, त्याला काही असा उभा गंध लावला नाही. राजाच्या कपाळावर विष्ठा टाकली. जशी विष्ठा टाकली तशी राजाची झोप मोड झाली. राजाने वर पाहिलं आणि वर पाहिल्याबरोबर कोण दिसलं? राजहंस दिसला. कारण काम झाल्यावर कावळ्याच्या जातीची माणसं थांबत नसतात. काढी टाकायचं काम झालं की ती पटकन निघून जात असतात. कावळा निघून गेला, राजहंस पंख पसरून बसलेला. राजाचा पारा चढला. दिवसभर शिकार मिळाली नव्हती, काही विचार केला नाही. शेजारी पडलेलं धनुष्य घेतलं, बाण लावला आणि वाऱ्याच्या वेगाने बाण राजहंसावर सोडला. नाही बाप, राजहंस गतप्राण होऊन खाली कोसळला. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये कदाचित तुम्हाला चांगल्याची संगती करता आली नाही तर करू नका. पण 2-5 मिनिटं कावळ्याची झालेली संगती राजहंसाला प्राणाला मुकायला कारणीभूत. अगदी तसं आपल्या सारख्यांच्या जीवनामध्ये वाईटांची प्राप्त झालेली संगती आपल्या जीवनाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दुर्जनाचे भय धरावे त्या करी, पिसाळल्यावरी श्वान जैसे. समोरून पिसाळलेलं कुत्र आलं, तुम्ही काय करता? या 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 महाराज, फार घालून तुमचा सत्कार करता का? असं या 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 आलिंगन घडे, आलिंगन घडे. आलिंगन देता का? नाही हो. पिसाळलेलं कुत्र समोरून आलं, चेंज द रूट. रस्ता बदलून माणसं दुसऱ्या रस्त्याने जातात. हे पिसाळलेल्या कुत्र्याची ख्याती आहे. दुर्जन समोरून आला, दुर्जनाचं भय सुद्धा त्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखं माणसानं धरावं. कारण देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत मनुष्य बसला तर काही नाही महाराज, त्याच्या संगतीत बसा. तुम्हाला सुद्धा चोरी करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक गोड दृष्टांत सांगून थांबणार. विठ्ठला विठ्ठला.
फार मोठा पदार्थ आहे, फार मोठा पदार्थ आहे. त्याची किंमत काही कोटीत आहे, काही कोटीत त्याची किंमत आहे. त्याला डायमंड असं म्हणतात, हिरा असं म्हणतात. हिरा, हिरा बघितला सगळ्यांनी? नाही बघितला? नाही बघितला? हिरा बघितलाय सचिन महाराज? हिरा बघितलाय? ऐका ना, आम्ही हिरा बघितला नाही, कारण बहुतांशी आम्ही जेव्हा ज्या गावात कीर्तन असतं त्या कीर्तनाला जातो ना, ज्या ज्या गावांमध्ये जातो ना, तेव्हा रस्त्यालाच पडलेले हिरे भेटतात आम्हाला. त्यामुळे ओरिजिनल हिरा काही बघायचा योग अजून आला नाही. 7च्या वेळेला 7:30च्या वेळेला रस्त्यात पडलेले हिरे आम्हाला भेटत असतात. आम्ही हिरा बघितला नाही, हिरा बघितला नाही. हिऱ्याची काय विशेषता आहे? हिऱ्याची विशेषता अशी आहे, हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. हिरा हा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. किती कठीण आहे? हिरा हा असा कठीण आहे, त्याला जर का तुम्ही आयरनीवर ठेवला आणि आयरनीवर ठेवून त्या हिऱ्यावर घनाचे घाव घातले. आता घन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, सगळ्यांना माहिती आहे, पण मारायचं माहिती आहे का? आपण जर घन हातात घेतला, त्यांची प्रॅक्टिस त्यांनाच जमू जाणार. आपण घन हातात घेतला तर आपण नडगीवरच मारणार, कोणाच्या? दुसऱ्याच्या नाही, आपल्याच. कारण घन तेवढा मोठा वजनदार, ते फिरवून मारायची त्याची प्रॅक्टिस आहे. इतका मोठा घन, आणि तो घन आयरनीवर ठेवलेल्या हिऱ्यावर जर मारला, काय होतं? हिरा ठेवीत आयरनी. मालिका जो घनी आयरनीवर हिरा ठेवला आणि घनाने जोरात मारला, काय होतं? हिरा आयरनीत घुसतो. जर ओरिजिनल असेल ना तर तो हिरा लोखंडात घुसतो, चुरा होत नाही. जर का चुरा झाला, समजायचं कसं आहे? डुप्लिकेट आहे. आजच पेपरला एक फ्रंट पेजला बातमी, एका कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या खाणकामगाराला हिरा सापडला आणि त्याची किंमत पण आज काढली 1.21 कोटी. 1,21,00,000 रुपये त्या हिऱ्याची किंमत. इतका अमूल्य हिरा, अमूल्य हिरा कोणत्याही पदार्थाने, लोखंडाने ज्याचा चुरा जात नाही, चुरा होत नाही असा हिरा. या हिऱ्याच्या सहवासात एक गोष्ट जर आली, एक पदार्थ जर आला, एक वस्तू जर आली, त्याचं नाव आहे ढेकण. ढेकणाच्या संगे